वाव, हे आहे ओंकारेश्वर. गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज धनश्री. माझ्या व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर या आधीचा व्लॉग जो मी केला होता तो उज्जैनच्या ट्रिपबद्दल होता. ओके, सगळे मंदिरं वगैरे आम्ही फिरलो. तर आम्ही खास भस्म आरतीसाठी रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही रेडी झालो आहे भस्म आरतीसाठी. आणि भस्म आरती सकाळी 4 वाजता आहे. सो आय एम सो एक्सायटेड आणि हा माझा फर्स्टच टाईम आहे. सो लेट्स सी, बघूयात कसं होतं आहे. आणि जर मला व्हिडिओ टाकता आले, तिथे काढता आले, अलाउड असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. सो माझ्याशी कनेक्टेड राहावा. आणि हा मी सेकंड टाईम मंदिरात जाते. सो खूप ब्लेस्ड वाटते. भाई, इतकं भारी वाटतंय ना. आता आम्ही जाणार आहोत मंदिरात. लय भारी वाटते. आता 12 वाजलेत आणि आम्ही वेटिंग करणार आहोत 4 तास. हे बघा, आम्ही अंगावर वगैरे पण घेतलेलं आहे, स्वेटर्स वगैरे पण घातलेले आहेत. आणि इकडचं आहे ना, अर्धा एरिया जागाच आहे, बरीच लोक जागी आहेत. फायनली आम्ही भस्म आरतीसाठी आता देवासमोर जाणार आहोत. पण हर हर महादेव. सो फायनली भस्म आरती झालेली आहे. 2 तास लागले भस्म आरती व्हायला आणि खूप भारी वाटलं. खूप पाय दुखतायत यार, है ना शंभू? पाय दुखतायत ना, पाय दुखतायत खूप. आणि आता जाऊन रूमवर रेस्ट करणार आहोत आम्ही. बस, बाकी काय नाही करणार. नेक्स्ट पुढं बघूयात. ओके, डन डन कर, डन. जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियो ने हर जीवन रखवाल तुम हो. जय काल महाकाल विकराल शंभो. डे 4 आणि ताजी काय मध्ये बोलते. सारी उम्र में जोकर जबानी कैसे मैं कहूं. आज आहे डे 4 आणि आम्ही चाललो आहोत ओंकारेश्वरला, है ना. मागे 2 ओंकार बसलेत, त्यांचंच मंदिर आहे तिकडं, है ना. एक ओंकारेश्वर, एक ममलेश्वर. निघायचं होतं 7 वाजता, पण आम्ही निघलोय आता 9 वाजता. आणि अशा प्रकारे एक्साइटमेंट नाही, उशिरा आवरणे. उठणं नाही होती. ते खूप म्हणजे खूप थंडी आहे. आपल्यासारख्यांना नाही जमत एवढी थंडी. आपल्याकडे एवढी थंडी नाही. हो ना, इथं दुपारचं वगैरे आहे ना, धुकं पडतं सगळं. असं वाटतं आपण सकाळच फिरतोय. सो फायनली आम्ही पोचलो आहोत ओंकारेश्वर मंदिरला. 1 तासाची झोप घेतली आम्ही, है ना. पाय दुखायला लागले. येत नाही मला आता. झोप येते. वाव, हे आहे ओंकारेश्वर.
इथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी आमच्याकडून पर पर्सन 100 रुपये घेतले, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 पॉइंट देखील दाखवले. खाली आणि इथून आम्ही वरती आलो आणि तिथे मंदिर आहे आणि तो ब्रिज. पार्वती नमः, हर हर महादेव. चुकला. पार्वती पते हर हर महादेव. आम्ही इथे लाईनीला थांबलो आहोत. किती वेळ झालं? 1 तास झालं लाईनीला थांबले आणि अजून इतकी गर्दी आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे ना. फायनली 4 तासांनी दर्शन झालं आणि आम्ही ब्राह्मणासोबत पण भांडून आलेलो आहोत. आता इथून ममलेश्वरला जाणार. ममलेश्वर ज्योतिर्लिंगाला जायला आम्हाला संध्याकाळ झाली. मला त्यावेळेचं शूट करता आलं नाही. मी हे आधीच शूट करून ठेवलं होतं, त्यामुळे ही क्लिप लावली. त्यानंतर आम्ही सगळ्यात शेवट रामघाट आरती अटेंड केली. खूप भारी एनर्जी होती तिथे, खूप भारी पॉझिटिव्ह वाटत होतं. अर्धा ते 1 तासाची ही आरती होती. खूप छान वाटत होतं. लाईक जशी गंगा आरती असते तशीच सेम होती, जी नदीची आरती करतात. आता आम्ही सगळे जेवतोय. हे आमचं उज्जैनमधलं लास्ट जेवण आहे आणि आम्ही ट्रेनसाठी बसणार आहोत. काय बोलायचं तुम्हाला? आता घरी जायचं. बस 5 दिवस बस. सो गाइस, अब हम जा रहे हैं हमारे घर. बाय बाय. आता आम्ही ट्रेनसाठी चाललो आहोत. ट्रेन आमची 6 वाजता आहे. आम्ही 5 वाजता निघालोय. आता ट्रेनमध्ये जाणार. उज्जैनवरून पुण्याला जाताना मला काहीच शूट करता आलं नाही ट्रेनमधलं, बिकॉज खूप ॲडजस्टमेंट करून आम्ही सीटवर बसलो होतो. आमचं RAC तिकीट होतं, जे की कन्फर्म झालं नव्हतं. सो आम्ही 6 जणे होतो. आम्हाला अप्रॉक्सिमेटली 5,000 खर्च आला आहे, एकत्रित खर्च. त्यामध्ये आम्ही चांगल्या क्वालिटीचं जेवण, म्हणजे आपल्याला महाराष्ट्रीयन फूड आम्ही सगळं खाल्लं. बिकॉज तिथल्या भाज्या वगैरे खूप गोड असतात, तर ते एवढं 5 दिवस खाणं पॉसिबल नाही. सो आम्ही महाराष्ट्रीयन थाळीच घेत होतो रोज. शिवाय नाश्ता वगैरे पण होता, चहा वगैरे पण होता. रूम रेंट आणि तिथे आजूबाजूच्या फिरण्याचे ट्रॅव्हलिंग चार्जेस वगैरे सगळं मिळून पर पर्सन 5,000 रुपये आले. सो फायनली आम्ही घरी पोहोचलो आहोत. आमची 4 ते 5 दिवसांची ट्रिप होती. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.